लंच ब्रेक झालाय काका आता 2 तासानंतर या किंवा 3 नंतर या. अहो सर्व्हर डाऊन आहे काका, नाही चालत सिस्टीम. बाबा तुमची ई-केवायसी अपडेट नाहीये असं दाखवते. ई-केवायसी करून घ्यावी लागेल. तिथे 9 नंबर काउंटरला जाऊन ई-केवायसी करून घ्या. हा फॉर्म आहे. इथे तुमचा फोटो लावायचा, इथे तुमची सही करायची आणि या फॉर्मला तुमचा आधार कार्ड पॅन कार्डचे झेरॉक्स जोडून तिथे 4 नंबरच्या मॅडम बसलेत ना, तिथे नेऊन द्या. त्या करून देतील तुम्हाला. अहो नाही आजोबा, फक्त तुमच्या डिटेल सिस्टमला बरोबर आहेत की नाही बघणं माझं काम आहे. बाकी 4 नंबर काउंटरला होईल ना, तिथे जा तुम्ही. पुढे बोला. नेक्स्ट तुमचं काय आहे आजी? पेन्शन काढायची आहे का? अहो आजी, ह्या काउंटरला पेन्शनचं काम होतं का? मी किती वेळेस तरी तुम्हाला सांगितले की नाही पेन्शन काढायला 3 नंबर काउंटरला जायचं. मग तुम्ही नेहमी येता ना आजी, तुम्हाला कसं माहिती नाहीये 3 नंबर काउंटरला? नेक्स्ट मागे काय तुमचं आजोबा? पैसेच काढायचे का? स्लिप द्या. स्लिपच नाही भरली का आजोबा? अहो आजोबा, स्लिप नाही भरली तर मी पैसे कसे देणार? तिथे 2 नंबर वरून स्लिप घ्या, भरा अकाउंट नंबर, सही वगैरे व्यवस्थित करून मग घ्या. सगळ्या बाजूला लाईन आहे भरपूर मोठी. नेक्स्ट पाठीमाग काय आहे तुमचं? अरे 2 लाईनी नका करू. किती वेळेस सांगितले मी 2 लाईनी नका करू म्हणून. 1 लाईन अशी सरळ करा ना, त्याच्यामध्ये या व्यवस्थित. 2 लाईनी करतायत, कुणी मधील घुसतंय, काही करताय, डॉक्युमेंट्स होत आहेत, सगळं मिक्स होईल ना, इथे कन्फ्युजन होऊन जातं. आजी भेटणार, सगळ्यांना पैसे भेटणार, मध्ये मध्ये नका करू. ओ मावशी, मी काय सांगतेय? 2 लाईन नको, एक अशी सरळ लाईन करा. द्या. तुमचं काय आहे? हे आहे का? बरं बघू. अहो पूर्णच चुकवलंय फॉर्म तुम्ही. दादा आपण अशी शिकल्या सवरल्या माणसांनी असं करायचं तर कसं चालेल? कसा लिहिलाय फॉर्म तुम्ही? इथे लिहिले ना वरती व्यवस्थित मराठीमधून लिहिले, मग खाली इंग्लिश मधून लिहिले ना. इथे वरती मराठीत काय लिहिलंय? खाते धारकाचे नाव. आणि तुम्ही नाव कुठे खाली लिहिलंय? वरती सही केलीये. कसं चालणार हे? फॉर्म दुसरा आणा, तिथून 1 नंबर वरून फॉर्म घ्या आणि नीट भरून आणा. पण तुमची ई-केवायसी अपडेट नाहीये असं दाखवते. ई-केवायसी करून घ्यावे लागेल. तिथे 9 नंबर काउंटरला जाऊन ई-केवायसी करून घ्या. कालच केलीये का ई-केवायसी? काका मग कशाला माझा वेळ वाया घालवताय आणि तुमचा पण वेळ वाया घालवताय? त्या मॅडमनी सांगितलं असेल 9 नंबर वाल्या की तुम्हाला 72 तास लागतात, म्हणजे 3 दिवस लागतात ई-केवायसी अपडेट होण्यासाठी. समजलं? हा फॉर्म घ्या आणि 3 दिवसानंतर या. लगेच होत नाही. तुम्ही काल केल्याने आज आलाय तुम्ही, असं नाही चालत का? 3 दिवसानंतर या. मावशी तुमचं रेग्युलर अकाउंट नाहीये, मानधनचं अकाउंट दाखवते तुमचं. अहो मी इथे नाही होत तुमचं काम. हो मला मान्य, अकाउंट हे बँकेचंच आहे, पण ना हे सरकारी अकाउंट असतं. रस्त्याच्या पलीकडे ग्राहक सेवा केंद्र आहे ना, तिथे तुमची सगळी कामं होऊन जातात. याचं बँकेमध्ये होत नाही. आजी मी नाही भरत फॉर्म. किती वेळा सांगितले तुम्हाला? प्रत्येक वेळेस मीच फॉर्म भरून द्यायचं का? तुमचं प्रत्येक वेळेस आहे. मी 1दा-2दा फॉर्म भरून दिला तर तुम्ही प्रत्येक वेळेस फॉर्म भरून द्या मॅडम बोलता. एवढे आहेत ना लोक, कुणाकडून तरी घ्या ना भरून. तो दाद्या बसले तिथून त्यांच्याकडून भरून घ्या. माझ्याकडे एवढी लाईन लागली, एवढी कामं आहेत, तुमचा फॉर्म कुठे भरत बसू मी? हे घ्या. नेक्स्ट पुढे कोण आहे? तुमचं काय पटपट सांगा. अहो सर, तुम्ही ह्या आजोबांना का पाठवले इथे? तुमच्या काउंटरला पाठवलं होतं ना मी त्यांना, पेन्शनचं काम आहे त्यांचं. अच्छा, हो फॉर्म वगैरे सगळा भरलेला आहे, बरोबर आहे, मी चेक केलाय. तेवढं करून द्या त्यांना. ओके आजोबा जावा, मी त्यांना सांगितले ते करून देतील आणि आता नंतर ह्या काउंटरला येऊ नका. नेक्स्ट पुढे काय आहे तुमचं? अकाउंट बॅलन्स चेक करायचंय. नंबर सांगा. 9638. सांगा ना. अहो किती लाईन लागलीये, मग पुस्तक द्यायचं पटांगरीसनं. तसं कळत नाही काका तुम्हाला? पटपट अकाउंट नंबर सांगा. बॅलन्स चेक करायचं की काढायचं पण आहे? अच्छा काढायचं पण आहे का? मग स्लिप भरलीये नाही? काका का तुम्ही टाइम वेस्ट करताय माझा पण आणि तुमचा पण? का तुम्ही ती स्लिप घ्या, पहिली भरा व्यवस्थित आणि मग घ्या. अगो बाई मॅडम, नवीन कानातली केलीत की काय तुम्ही? अगो बाई बघू किती सुंदर आहेत मॅडम. पार्टी हवी मला, पार्टी हवी याची आता. एवढी लाईन उरकली ना की आपण जाऊन काहीतरी खाऊन येऊ, पार्टी करून येऊ. काय झालं काका, का ओरडताय? अहो सर्व्हर डाऊन आहे काका, नाही चालत सिस्टीम. मी किती वेळा सांगू तुम्हाला? सगळ्यांनी ऐका, सर्व्हर डाऊन आहे. उद्या या तुम्ही सर्वांनी, किंवा बसा. वाट बघू शकत असाल तर बसा, नाही तर मग उद्या या. काय प्रॉब्लेम आहे काका तुमचा? खूप गडबड आहे का तुम्हाला? या इकडून या, तुम्ही स्वतः बसा आणि करा.
सर्व डाऊन आहे. आणि काय तुम्ही? अहो बोलत नाहीये आम्ही, महत्वाचं चाललं होतं आमचं. सर्व डाऊन आहे, नंतर या, थोड्या वेळाने या. लंच ब्रेक झालाय का आता? 2 तासानंतर या किंवा 3 नंतर या.